स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचा परिसर अभ्यास भाग 1चा 22वा धडा वाढ आणि व्यक्तिमत्व विकासाचा स्वाध्याय बघणार आहोत. काय करावे बरे? कबीरला प्राणीशास्त्र विषयाचा प्राध्यापक व्हायचे आहे. त्यासाठी त्याने आत्तापासूनच काय तयारी करावी? तर कबीरला प्राणीशास्त्र विषयाचा प्राध्यापक व्हायचे असल्यास त्याने आत्तापासूनच विविध पुस्तकातून आणि मासिकांतून प्राणीशास्त्राबाबत लेख वाचावेत. प्राणी निरीक्षण आणि पक्षी निरीक्षण करण्यासाठी कबीरने वेळ दिला पाहिजे. आतापासूनच कबीरने प्राणीशास्त्र विषयाच्या अभ्यासाची आवड जपली पाहिजे. जरा डोके चालवा. सायकल चालवायला शिकण्यापूर्वी आपल्यात इतर कोणकोणती कौशल्य विकसित झालेली असतात? तर सायकल चालवायला शिकण्यापूर्वी स्वतःच्या हालचालींवरती नियंत्रण ठेवता येणे आवश्यक आहे. सायकल चालवायला शिकण्यापूर्वी डोळे कायम सावध असणे गरजेचे आहे. रस्त्यावर सायकल चालवताना रस्त्यावरील इतर वाहनांची माहिती घेण्यासाठी मान जलद इकडे तिकडे फिरवणे आवश्यक आहे. सतत सावध राहणे आवश्यक आहे. सुमनला पुढे स्वतःचे हॉटेल चालवायचे आहे. तिच्या पुढील जीवनातील कामात ती आता शिकत असलेली कोणती कौशल्ये तिला उपयोगी पडणार आहेत? तर सुमनला जर पुढे हॉटेल चालवायचे असल्यास तिला पुढील कौशल्य उपयोगी पडतील. सगळ्यांबरोबर काम करणे, स्वयंपाक करणे, भाषण आणि संवाद साधण्याचे कौशल्य, जिद्द आणि चिकाटी इत्यादी. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आनुवांशिकता म्हणजे काय? आपले दिसणे, आपली अंगकाठी अशी अनेक शारीरिक लक्षणे साधारणपणे आपल्या आईवडिलांसारखी असतात. एका कुटुंबातील लोकांमध्ये अनेक बाबतीत साम्य दिसून येते. आपली काही लक्षणे आपल्या आजी आजोबा किंवा मामा मावशी काका काकांसारखी असतात. म्हणून कित्येक वेळा त्यांना ओळखणारे पण पूर्वी आपल्याला कधीही न भेटलेले लोक अशा साम्यांवरून आपल्याला ओळखतात. आपल्या कुटुंबातील सदस्यांसारखी आपल्यामध्ये जन्मतःच अनेक लक्षणे येणे याला आनुवांशिकता असे म्हणतात. बालवर्गातील मुले व पाचवीचा विद्यार्थी यांच्यात दिसणारे फरक सांगा. तर बालवर्गातील मुले 3 ते 4 वर्षे या वयोगटातील असतात. उंची व शारीरिक ताकद कमी, कौशल्यांची कमतरता, शाळेत जाताना दुसऱ्यांची मदत. पाचवीतील विद्यार्थी 9 ते 11 या वयोगटातील असतात. उंची व शारीरिक ताकद बालवर्गातील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त, कौशल्य काही प्रमाणात जास्त, शाळेत एकटी जाऊ शकतात. जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंत आपल्याला कोणते कोणते बदल होतात? तर जन्मापासून ते प्रौढावस्थेपर्यंत आपली उंची व वजन वाढते. आपण लहान असतो तेव्हा आपण कोणतीच कामे स्वतः करू शकत नाही, पण जेव्हा मोठे होतो तेव्हा स्वतःची कामे स्वतः करतो. जन्मापासून ते प्रौढावस्थेपर्यंत विविध कौशल्ये आत्मसात केली जातात. आपली शारीरिक ताकद वाढते. तुम्ही आत्मसात केलेली कोणतीही 3 कौशल्ये लिहा. मी आत्मसात केलेली कौशल्ये: सायकल चालवणे, दोरी उड्या मारणे, पोहणे. शारीरिक वाढ कशाला म्हणतात? तर आपली उंची आणि वजन वाढते. त्याचप्रमाणे आपले जसजसे वय वाढत जाते तसतशी आपली शारीरिक ताकदही वाढत जाते. याला शारीरिक वाढ असे म्हणतात. चुकी बरोबर ते सांगा. नव्याने शिकलेली कामे बाळ हळूहळू न चुकता करू लागले. बरोबर. जन्मताच आपण कौशल्य आत्मसात केलेली असतात. चूक. स्वतःची सर्वच कामे आपण स्वतः करत नाही. बरोबर. जन्मापासून ते वृद्धावस्थेपर्यंत आपली उंची वाढत राहते. चुकीचे आहे. उपक्रम: घरातील मांजर, कुत्रा किंवा परिसरातील पक्षी, कीटक, प्राण्यांच्या पिल्लांचे जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंत निरीक्षण करा. नोंदी ठेवा. या उपक्रमासाठी खालीलपुढील मुद्दे लक्षात घ्या: वाढ, उंची, विकास, कौशल्ये इत्यादी. तुमच्या नोंदींच्या आधारे एक मजेदार गोष्ट लिहा. मित्रांनो, हा स्वाध्याय कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये कळवा. आणि आपले व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे जे मी व्हिडिओ बनवतो ते तुमच्या नोटिफिकेशनपर्यंत येतील आणि तुम्हाला ते पाहता येतील. आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ना ते मला कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.